ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। धायरी परिसरामध्ये श्रद्धा, आनंद आणि आपुलकीचा एक सुगंध संगम। धायरी परिसरामध्ये श्रद्धा, आनंद आणि आपुलकीचा एक सुंदर संगम बघायला मिळाला। धायरी येथील भाजप नेते संदीप पोकळे यांच्या पुढाकारामधून महिला भगिनींसाठी आयोजित केलेल्या अक्कलकोट तुळजापूर देवदर्शन यात्रेचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला। पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 1000 महिला भगिनी दर्शनासाठी रवाना झाल्या। सकाळी 6 वाजल्यापासून काळभैरवनाथ मंदिर इथे परिसरामध्ये उत्साह, भक्ती आणि आनंद उत्सवाचा माहोल होता। या लाडक्या भगिनींना शुभेच्छा देण्यासाठी खडकवासल्याचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर तसेच माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे, शिवसेना ठाकरे गट नेते संदीप मते, मनसेचे नेते शिवाजीराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पोकळे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी महिलांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत। यात्रेच्या आयोजनामध्ये संदीप पोकळे मित्र परिवारानं नाश्ता, जेवण, पाणी, वैद्यकीय मदत, बस व्यवस्था, विश्रांती व्यवस्था अशा सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्यात। प्रत्येक भगिनीला घरच्या सारखे स्वागत मिळत असल्यानं वातावरण अधिकच भावनिक झालं। ही देवदर्शन यात्रा केवळ प्रवास नसून स्नेह, श्रद्धा, सेवा आणि समाजामधील महिलांविषयीच्या आपुलकीचे एक सुंदर उदाहरण ठरली आहे। धायरी परिसरामधील महिलांसाठी हा दिवस खरोखरच आनंदाचा, आशीर्वादाचा आणि अविस्मरणीय ठरलाय। जनता पार्टीचा अत्यंत विश्वासाने काम करणारा कार्यकर्ता आणि सर्वात सिनियर या भागामध्ये मला वाटतं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं काम संदीप पोकळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। वेगवेगळे कार्यक्रम या भागामध्ये घेऊन खरं तर त्यांनी त्यांची वेगळी ओळख या ठिकाणी केलेली आहे। मग या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, रेशनिंग कार्ड असेल, कोणतंही पद नसताना महानगरपालिकेमध्ये आपलं विकास कामाचं तत्व किंवा विकास कामं करण्याचं त्यांनी काही पाठीमागे ठेवलेलं नाही। सतत नागरिकाच्या संपर्कात राहून या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिक कसं एकत्रित राहतील आणि त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतील, समस्या असतील ह्या सोडवण्याचं काम या ठिकाणी संदीप पोकळे करत आहे। संदीपजी पोकळे पाटील असं आहे की काही असो, माझ्या गावातील, माझ्या परिसरातील महिला भगिनी आहेत यासाठी खरं तर त्यांनी या ठिकाणी आध्यात्मिक आणि अशा देवदर्शनाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। हजारो महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आपण पाहतात। सर्व गाडीची व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये असणारी जेवणाची सुविधा असेल, आपल्याला जे काही लागेल त्या सर्व सुविधा या ठिकाणी संदीप पोकळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। वास्तविक पाहता संदीप पोकळे हा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि मनापासून काम करणारा आहे। आता निवडणुका आले म्हणून काम करतोय का तर नाही, निवडणुकीच्या अगोदरपासून या भागामध्ये त्यांनी ते काम सुरू केलेलं आहे। आज आपण संदीप भाऊ, तुम्ही जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी घेऊन जात आहात। खरं तर हे तुमचं अत्यंत पुण्याचं काम आहे की जेणेकरून महिला भगिनींसाठी एक आपण नेहमीच या ठिकाणी देवदर्शनाची यात्रा ठेवत असतो। गेले 20 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या आपल्या सिंहगड रोडचा प्रथम कार्यकर्ता म्हणून काम करत असताना खरं तर प्रत्येक क्षेत्रामधील महिलांना असतील, स्त्रिया, पुरुष असतील आणि माझे मित्रमंडळी सर्वच बांधवांसाठी, नागरिकांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो। खरं तर दिवाळीनंतर आपण हा एक देवदर्शनाचा दरवर्षी आपण एक आयोजन करत असतो। त्यामध्ये आज आपण अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणी आपण ह्या सर्व माता भगिनींना घेऊन जात आहोत। खरं सांगायचं म्हणजे माझे या सर्व माता भगिनी ज्यांना काहींना म्हणजे या देवदर्शनाला जाता येत नाही, या सर्व माता भगिनींचा एक मला चांगला आशीर्वाद नेहमी मिळत असतो आणि यांच्या आशीर्वादावर, यांच्या पाठिंबावरच मी माझी कारकीर्द पुढं माझी चालत राहते। मला त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळत असतो आणि एक ऊर्जा मिळत असते। त्यामुळे या महिलांची आणि माता भगिनींची सेवा करायची मला संधी मिळते, हे खरं तर माझं भाग्य आहे। आपल्या खडकवासला विधानसभेत काम करत असताना गेले अनेक वर्ष झालं मी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे आणि यावर्षी येणारी महानगरपालिका ही डोळ्यासमोर आहेच, परंतु या महानगरपालिकेत निवडून जात असताना मला नक्कीच मला
चांगली खात्री आहे की या सर्व माता भगिनी माझ्या सोबत राहतील आणि एक महिलांचा श्रावणबाळ असेल किंवा माझ्या बहिणींचा मी लाडका भाऊ म्हणून या सर्व बहिणी मला नक्कीच मला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा आहे. आणि करण्यासाठी मला या भागाचं नेतृत्व करायची संधी आपले धायरी ग्रामस्थ असतील, खडकवासला किंवा किरकटवाडी, नांदेड आणि उत्तमनगर, कोंडे कोपरे या भागातील नागरिक मला देतील. यासाठीच ही सर्व नागरिक आणि सर्व मंडळी माझ्यासोबत नेहमी असतात आणि इथून पुढे सुद्धा राहतील. खरं तर बघा, आज आमचे मार्गदर्शक मित्र संदीपजी पोकळे यांनी हा तुळजापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी ही यात्रा काढलेली आहे. आणि आमचे मित्र संदीपजी यांच्याबद्दल सांगायचं म्हणले तर या भागातील सर्वात भारतीय जनता पक्षाचे सर्वात जुने कार्यकर्ते म्हणून ते या भागात प्रसिद्ध आहेत. गेले 20-25 वर्ष या भागामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कोणीही काम करत नव्हतं तेव्हापासून ते या भागामध्ये काम करत आहेत. संदीप भाऊ सगळ्या त्यांच्या कृपेने आज जवळजवळ किती घेऊन देवदर्शनासाठी निघालेले आहेत. अक्कलकोट तुळजापूरला घेऊन चाललेले आहेत. त्यांचे खूप आभार आहे, खूप सहकार्य करतात ते लेडीजला आणि धन्यवाद. त्यांचं काम पण खूप छान आहे आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत की ते आम्हाला सर्व माता बहिणींना आम्हाला अक्कलकोटला आणि तुळजाभवानीला घेऊन चालले. खूप खूप धन्यवाद. झालं नसतं आम्हाला, त्यांच्यामुळे जाणं झालं. त्यांचे खूप आभार. गंगारे माननीय संदीप भाऊ पोकळे यांनी तुळजापूर आणि अक्कलकोटची ट्रिप महिलांसाठी आयोजित केली त्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार मानते. आणि संदीप पोकळे यांनी खूप म्हणजे आम्हाला मदत पण करतात आणि कधी आता ही ट्रिप काढली तर आम्हाला 4-4 वेळा एकेला फोन केलेला आहे आणि आमची चहाची वगैरे आता सोय केली आणि कुठल्याही गरजेला जरी त्यांना एक फोन केला तरी ते व्यवस्थितपणे आम्हाला मदत करतात. बऱ्याच वर्षापासून ओळखते, तशी त्यांनी माझी पर्सनल कामं बरीच केली आणि माझ्या मुलीच्या शाळेबद्दल किंवा असं काही शाळेबद्दल किंवा इतर काही घरगुती तर त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केली. आज संदीप भाऊ पोकळे यांच्यातर्फे अक्कलकोट आणि तुळजापूर इथे ट्रिप जाणार आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे महिलांना सर्व एकत्रित करून त्यांनी छान ट्रिपचं नियोजन केलेलं आहे. अमोल उदमले, C24 तास, पुणे.